अनिल दिनकर जाधव हे सफाई कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना अनधिकृत होल्डिंग काढण्याकरता गेले असता त्यांना विजेचा स्पर्श लागून ते जागीच मृत्यू झाले। संबंधित प्रकरणावरती सर्व अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी आणि इन्शुरन्स मोबदल्यासह मनपाकडून रोख मदत मिळावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। आज महानगरपालिका आयुक्त यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज निवेदन देण्यासाठी आलो होतो। जी परवा जी घटना घडली आहे मुकुंदवाडी परिसरामध्ये, जो महानगरपालिकेचा साफसफाई कामगार होता, त्या कामगाराला या प्रशासनानं आणि या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे साफसफाईचं काम असताना त्यांना होल्डिंग करण्याचं काम दिलं आणि त्याच्यामध्ये त्याचा बळी गेला। म्हणून आम्ही या शासनाचा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्याच अनुषंगाने आम्ही महापौर व आयुक्त साहेबांना या ठिकाणी भेट दिली आणि त्यांना ज्या कर्मचारी दगावलाय महानगरपालिकेचा आमचा अमोल जाधव म्हणून, या कर्मचाऱ्याला व त्याच्या घरच्याला नोकरी व त्याला जे इन्शुरन्सच्या माध्यमातून जे 1,15,00,000 रुपये मिळणार आहेत ते त्वरित देण्यात यावं। आणि तशीच आमची वंचित बहुजन आघाडीची एक मुख्य मागणी होती की आपणही महापालिकेच्या वतीनं त्याला आर्थिक मदत म्हणून अमोल जाधव यांच्या हा मयत झालेला तरुण याच्या घरच्यांना आपण एक आर्थिक मदत म्हणून आपण महापालिकेच्या अनुषंगाने आपण देण्यात यावा, 1 कोटी रुपये देण्यात यावा अशी आम्ही मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही केली आहे। ठिकाणी बॅनर महानगरपालिकेला माहिती आहे, त्या ठिकाणी भाजपचे हे बॅनर होतं, त्यांच्यावर शासनाने गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आम्ही शासनाला त्या ठिकाणी विनंती केलेली आहे की संबंधित अधिकारी ज्यांनी ते अधिकार वापरून ज्या सफाई कामगाराला काम सांगितलं होतं त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।